नमस्कार. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते MX मराठी न्यूजच्या या विशेष आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीपत्रामध्ये. आज आपण अशा एका विषयावर सविस्तर आणि सखोल चर्चा करणार आहोत, ज्या विषयाची प्रतीक्षा देशातील आणि राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. तो विषय म्हणजे जानेवारी 2024 पासून लागू होणारी महागाई भत्ता वाढ म्हणजेच DA हाईक होय. मित्रांनो, सरकारी नोकरीमध्ये महागाई भत्ता हा केवळ एक भत्ता नसून तो वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या आर्थिक संरक्षणाचे एक महत्त्वाचे कवच असतो. सध्याच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीमध्ये आणि वाढत्या महागाईच्या निर्देशांकामध्ये कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाचा गाडा चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी सरकारकडून दर 6 महिन्यांनी जाहीर होणारा महागाई भत्ता हा खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरतो. आता जानेवारी 2024 उजाडले आहे आणि सर्वांचे डोळे केंद्र सरकारच्या निर्णयाकडे लागले आहेत. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच AICPI-IW माध्यमातून जी आकडेवारी समोर येत आहे, त्यानुसार यावेळी महागाई भत्त्यात 2% वाढ होणे आता केवळ औपचारिकता उरली आहे. सध्या सर्व केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता मिळत आहे. मात्र या नवीन 2% अपेक्षित वाढीनंतर हा आकडा आता 60% एका ऐतिहासिक आणि सर्वोच्च टप्प्यावर जाऊन पोहोचणार आहे. 7व्या वेतन आयोगाच्या लागू झाल्यानंतरचा हा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण महागाई भत्ता 60% जाणे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आणि एकूण पगारात मोठी वाढ होणे होय. ही वाढ नेमकी कशी असेल आणि त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल हे आपण आता सविस्तरपणे पाहूया. सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की ही वाढ कधीपासून लागू होणार आहे. जरी या वाढीची अधिकृत घोषणा होण्यास प्रशासकीय कारणांमुळे थोडा विलंब झाला असला तरी ही वाढ 1 जानेवारी 2024 या तारखेपासूनच पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाणार आहे. याचा अर्थ असा की जरी सरकार फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये घोषणा करत असले तरी कर्मचाऱ्यांना जानेवारीपासूनचा सर्व मोबदला मिळणार आहे. अंमलबजावणीच्या आणि घोषणेच्या वेळापत्रकाकडे नजर टाकली तर असे दिसून येते की 18 मार्च 2024 पूर्वी म्हणजेच होळीच्या सणाचे औचित्य साधून केंद्र सरकार ही मोठी घोषणा करण्याची शक्यता होती. मात्र मार्च महिन्यातील बजेटची कामे, वित्त मंत्रालयाचा अंतर्गत आढावा आणि तांत्रिक सोपस्कार पूर्ण होण्यास थोडा जास्त वेळ लागल्याने आता ही घोषणा मार्च अखेर किंवा एप्रिल 2024च्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. घोषणा उशिरा होण्यामागे काही तांत्रिक कारणे देखील आहेत. यामध्ये प्रामुख्याने ग्राहक किंमत निर्देशांकातील चढउतारांचे सूक्ष्म विश्लेषण केले जाते. वित्त मंत्रालयाकडून या वाढीमुळे तिजोरीवर पडणाऱ्या आर्थिक भाराचा अंदाज घेतला जातो आणि त्यानंतरच पंतप्रधान कार्यालयाच्या मंजुरीने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाते. यामुळेच ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ असते. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांचे कोणतेही नुकसान होत नाही. कारण घोषणेस विलंब झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना एकरकमी थकबाकी म्हणजेच एरियर्स मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या सलग 3 महिन्यांची थकीत महागाई भत्त्याची रक्कम सर्व पात्र कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या नियमित पगारात एकत्रितपणे वितरित केली जाईल. यामुळे एप्रिल महिना हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आनंदाचा आणि आर्थिक सुबत्तीचा महिना ठरणार आहे. याचे मुख्य कारण असे की एप्रिलच्या पगारात केवळ चालू महिन्याचा 60% दराने वाढलेला पगारच मिळणार नाही, तर त्यासोबत मागील 3 महिन्यांची म्हणजेच जानेवारी ते मार्च या काळातील 2% हिशोब केलेली एकत्रित थकबाकी देखील जमा होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या भाषेत सांगायचे तर हे एक प्रकारचे मोठे आर्थिक घबाडच कर्मचाऱ्यांच्या हातात पडणार आहे, ज्याचा उपयोग ते त्यांच्या प्रलंबित गुंतवणुकीसाठी किंवा कौटुंबिक गरजांसाठी करू शकतील. आता आपण हे संपूर्ण गणित एका सविस्तर उदाहरणाच्या माध्यमातून अतिशय बारकाईने समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पगारात होणाऱ्या नेमक्या वाढीचा अचूक अंदाज बांधता येईल. समजा एखाद्या राज्य किंवा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याचे मूळ वेतन म्हणजेच बेसिक पे 50,000 रुपये इतके आहे, तर जून 2025च्या अखेरपर्यंत असणाऱ्या 58% महागाई भत्त्याच्या दरानुसार त्याला आतापर्यंत दरमहा 29,000 रुपये इतकी रक्कम भत्ता म्हणून मिळत होती. मात्र आता जानेवारी 2026 पासून हाच भत्ता 60% होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे त्याला आता 30,000 रुपये महागाई भत्ता मिळेल.
याचा सरळ अर्थ असा होतो की त्याच्या दरमहा निव्वळ पगारात 1,000 रुपयांची थेट वाढ झाली आहे. आता ही वाढ केवळ एका महिन्याची झाली, परंतु थकबाकीचा हिशोब करताना आपल्याला मागील 3 महिन्यांचा विचार करावा लागेल. जर आपण जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांची थकबाकी पकडली तर त्या कर्मचाऱ्याला एप्रिल महिन्यात 3,000 रुपये थकबाकीच्या स्वरूपात मिळतील. त्यासोबतच एप्रिलचा वाढीव पगार 1,000 रुपये अधिक असेल, म्हणजेच एप्रिल महिन्यात त्याच्या खात्यावर नेहमीपेक्षा 4,000 रुपये जास्तीचे जमा होतील. दुसरीकडे ज्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी हा लाभ अधिक मोठा असेल. अशा कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगारात 2,000 रुपयांची स्पष्ट वाढ होईल आणि त्यांना मागील 3 महिन्यांची मिळून 6,000 रुपये इतकी घसघशीत थकबाकी मिळेल. अशा प्रकारे ज्यांचे बेसिक पे जितके जास्त आहे त्यांना या 2% वाढीचा तितकाच मोठा आणि समाधानकारक फायदा होणार आहे. हे गणित समजून घेणे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण यामुळे त्यांना त्यांच्या आर्थिक नियोजनात मदत होते. केवळ सध्या सेवेत कार्यरत असणारे कर्मचारीच नव्हे, तर ज्यांनी आपली हयात सरकारी सेवेसाठी वेचली आहे अशा पेन्शनधारकांसाठी देखील ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक आहे. पेन्शनधारकांना मिळणारा महागाई दिलासा, ज्याला तांत्रिक भाषेत DR म्हणजेच डिअरनेस रिलीफ असे संबोधले जाते, तो देखील आता 60% या नवीन दराने दिला जाईल. वाढत्या वयानुसार येणारा औषधोपचारांचा खर्च, आरोग्य विमा आणि इतर दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पेन्शनधारकांना या 2% वाढीचा खूप मोठा आधार मिळणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कार्यरत कर्मचाऱ्यांना हा भत्ता त्यांच्या मूळ वेतनावर म्हणजेच बेसिक पेवर दिला जातो, तर पेन्शनधारकांना हा लाभ त्यांच्या मूळ पेन्शनवर आधारित असलेल्या सूत्रानुसार दिला जातो. अशा प्रकारे दोन्ही वर्गांना ही वाढ समान तत्वावर आणि समान प्रमाणात दिली जाणार असून कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी प्रशासकीय पातळीवर घेतली गेली आहे. या मुख्य विषयाशिवाय कर्मचारी संघटनांच्या काही इतर प्रलंबित आणि जुन्या मागण्यांनी देखील आता पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे आणि त्या मागण्या जोर धरू लागल्या आहेत. त्यामध्ये सर्वात प्रमुख आणि महत्त्वाची मागणी म्हणजे महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करणे, ज्याला DA मर्जर असे म्हटले जाते. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार आणि जुन्या नियमांनुसार जेव्हा महागाई भत्ता 50% मर्यादा ओलांडून पुढे जातो, तेव्हा तो 100% किंवा त्यातील काही भाग मूळ वेतनात विलीन करावा अशी शिफारस अनेक आर्थिक तज्ज्ञांनी केली होती. सध्या महागाई भत्ता 60% पोहोचला असला तरी केंद्र सरकारने अद्याप या विलिनीकरणाबाबत कोणताही अंतिम शब्द दिला नाही किंवा कोणताही अधिकृत आदेश काढला नाही. मात्र विविध कर्मचारी संघटनांचा सरकारवर याबाबतीत खूप मोठा दबाव आहे. जर भविष्यात सरकारने DA मर्जरचा ऐतिहासिक निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात केवळ वाढच होणार नाही, तर एक मोठी क्रांती घडून येईल. कारण DA मूळ वेतनात विलीन झाला की त्या आधारावर मिळणारे इतर सर्व भत्ते जसे की घर भाडे भत्ता म्हणजेच HRA आणि शैक्षणिक भत्ते देखील आपोआप वाढतात. 2026 हे वर्ष केवळ या 2% किरकोळ वाटणाऱ्या वाढीपुरते मर्यादित राहिलेले नाही. हे वर्ष कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन आर्थिक भविष्यासाठी आणि त्यांच्या करिअरमधील बदलांसाठी एक महत्त्वाचे संक्रमण वर्ष म्हणजेच ट्रान्झिशन इयर ठरणार आहे. 7व्या वेतन आयोगाचा 10 वर्षांचा कार्यकाळ आता संपायला आला आहे आणि देशभर आता 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची चर्चा वाऱ्यासाठी पसरली आहे. नवीन वेतन आयोग कधी स्थापन होणार, त्याचे अध्यक्ष कोण असतील आणि त्यामध्ये पगाराची नवीन फिटमेंट फॅक्टरची रचना कशी असेल, याकडे सर्वच स्तरातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. आम्ही आपल्या प्रत्येक कमेंटची गांभीर्याने दखल घेतो आणि त्या आधारावर पुढील शोध घेण्याचा प्रयत्न करतो. MX मराठी न्यूज हे केवळ एक न्यूज चॅनल नसून तो आपल्या समस्या मांडण्याचा एक सक्षम प्लॅटफॉर्म आहे. आपल्या हक्काची बातमी आपल्या भाषेत आणि थेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. धन्यवाद. पाहत रहा MX मराठी न्यूज.